राजा निवांत बसलाय तू? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळची वेळ आहे आणि कारभाऱ्यांचं चालू आहे रिक्षा पुसायचं. पुसलं पाहिजे काय तर केलं पाहिजे काय करायचं बर. तर इकडे बघा शेरड आहेत कशी बघतायत बघा शेळ्या. ही बघा 4-5 शेरड आहेत तेवढी आमच्या सासूबाई सांभाळतात. हा एकटेच असतात इथे राहायला. त्यांना पंढरपूरमध्ये करमत नाही राहायला. ब्लॉकच टाकायला लागली. आणि झाली का आंघोळ? आई तू 3 वाजता का उठलेली का? सगळं पाणी सांडले भरताना इथे. मी उठत असते. तू सासूबाई आंघोळ करायला चालले त्या. सोनाला जास्त लावते. कोणी आता लय दिसत नाही मावशीला. म्हणावं लागतं त्याच्या सुन वळण कसं लागायचं सुनबाईंना मग. तर गाडी वगैरे आहे. ही बघा मस्त झाड आहे. इकडं तुळस आहे. तुळस आहे. मस्त खालचं असं साईडचं स्वच्छ केलेलं आहे बघा बसायसाठी खास. हे झाड आहे खूप मस्त असं. आणि बघा इकडं जे आहे ना ते चक्कूचं झाड आहे. मला वाटतं त्याला पानं नाही पण त्याला चक्कूच जास्त आलेले आहेत. एवढं त्याला चक्कूचे झाड आहेत. आता इथं जायची म्हणल्यानंतर मला भीती वाटायला लागली आता. कारण बऱ्याच दिवसांनी असं गवतामध्ये जायचं म्हणलं ना तर भीतीच वाटते. कारण सवय नसते अशा गवतात जायची आपल्याला. त्यामुळे सगळं चगळ वगैरे आलेलं आहे. कोणीच नाही ना इथं त्यामुळे. आणि ह्या बघा ही मोसंबीची झाडं आहेत. मोसंबीच्या झाडाला पण कशा मोसंब्या लिंबासारख्या मोसंब्या भरपूर मोसंब्या लागलेल्या आहेत. तुम्हाला दिसतील बघा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. केवढं झाड आहे आणि मोसंब्या केवढ्या लागायला सुरुवात झाली आहे बघा त्याला आता मस्त अशा. इथे हे सीताफळाचं झाड आहे. ह्याला एखादं सीताफळ असेल पिकलेलं पण आता कधी बघायचं जाऊन. जास्वंदीचं पण झाड आहे बरं का इथे. खूप छान आहे. आणि हे चक्कूचं झाड बघा. तुम्हाला मी चक्कूचं झाड दाखवण्यासाठीच आलेले आहे. ह्याला किती फळं लागलेत बघा ह्या चक्कूच्या झाडाला. दिसतंय का तुम्हाला? मस्त अशी एकदम पान नाही आहे पण फळ जास्त लागलेलं आहे. पूर्ण ब्राऊन कलर झालेला आहे झाडाचा. खूप छान. आणि त्याच्या जे खाली दिसतंय ना ते घास गवत आहे. मस्त वाटतं असं गावाकडे कधीतरी आलं तरी. गावाकडे कधीतरी नाही मला तर गावाकडेच करमते आता. असं वाटतं इथंच राहायचं. पण घर वगैरे व्यवस्थित करून मगच इथे राहायचं. अजून 2-3 वर्ष तरी जातील गावाकडे यायला. हे आहे मावस दिराचं दिसतंय ते स्वच्छ रान दिसतंय. आणि हे जे आहे ना आमचं दिसतंय बघा सगळं चगळ वगैरे उगवले त्याच्यामध्ये बघा. आणि ती खाली जी झाड दिसत आहेत मोठी ती चिक्कूची बाग आहे. ओय लाडाची मैना काय चाललंय? हा चहा केला का नाही बघ तू अजून? ही बघा तुळस मस्त अशी तुळस बांधली होती. पण मावस दिराच्या त्या तिथं चगळ दिसते ना फाटे वगैरे टाकलेले तिथं होती. तिथून आम्ही काढून आमच्या रानात आणलेली आहे. आणताना फक्त इथं थोडंसं क्रॅश गेलेलं आहे थोडंसं फरशीला. तिथं त्याला सिमेंट वगैरे लावून पॅक करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि इथे बघा आमच्या सासूबाईंनी कशी झाडं वगैरे लावलेली आहेत. सासूबाईंना भरपूर झाडांचा नाद आहे बघा. लिंबाची झाडं तयार केलेली दिसतात सासूबाईंनी भरपूर छान. ही सदाफुली मला खूप आवडते. छान झाडं केलेत. सीताफळ लागलेत का संपवली तुम्ही आल्यावर? पण नाही खाल्लं. खाल्लं नाही? पिरवू लागले. खूप भारी भारी पिरवत. आणि इथे बघा तुळस. चहा ठेवलाय का ग तू? मी ठेवलंय. इथं बघा हे छोटंसं तळं केलेलं आहे. जनावरांसाठी पाणी पाजायला केलं होतं. पण आता जनावरं पण नाहीत आणि ते मालकं पण नाहीत. त्यांचे पंढरपूरला आहेत. हे असंच आहे. सासूबाई मग पाणी भरायचं असेल ना तर रानात कसं सोडायचं म्हणून मग ह्याच्यामध्ये पाणी सोडतात. आणि इथं बघा ही पाण्याची अवस्था भरायची अशी आहे. सगळ्या चिक्कल काळं कुट्ट रान असल्यामुळे लगेच चिक्कल तर होतोय. हा आहे आमच्या दारातील सगळा पूर्ण परिसर बघा. इथं कोंबड्याचा खुरडा होता. त्याच्यामध्ये कोंबड्या वगैरे काहीच नाहीत आता. सगळ्या पंढरपूरला नेलेले आहेत हॉटेलवरती.
इथं जे आहे ते आळू लावलेले आहे. खूप छान आलेली आहे आळू पण बरं का. त्याला पाणी वगैरे जास्त नाही तर अजून ती छान आली असते. आता वाळलं जागा आहे सगळ्या इथं पूर्ण, त्यामुळे वांगी वगैरे लावलेत. हे बघा छोटी छोटी वांग्याची रोपं लावलेत. सासूबाईंना आमच्या भरपूर नाद आहे, एकट्याच आहेत पण आपल्याला लावतायत इकडं तिकडं काहीतरी असं थोडंसं त्यांना खायला होईल म्हणून. इथे जे आहे ना हा होता मुक्त गोठा होता. इथे सगळं कडनी कंपाऊंड होतं असं, ते काढून टाकलेलं आहे सगळं त्यांनी आता. आणि मध्येच हा हाऊस होता, त्याच्यामध्ये पाणी होतं जरा जनावरांना पिण्यासाठी. हे बघा असं दिसते आमचं घर. तुम्हाला बघायचं असेल तर गावाकडे रानामध्ये मस्त असं झाडे वगैरे खूप छान आहेत. फक्त घरच व्यवस्थित नाही आहे, नाहीतर खूप छान आहे असा परिसर इथला. हे बघा सगळं मस्त असं काळंभोर रान आहे छान. ती चिक्कूची बाग, पेरूची बाग मी तुम्हाला नंतरनं दाखवते. मी आता जाते चहा करायसाठी. खास उशीर होते, मला जायचं आहे लक्ष्मी दहिवडीला जायचं आहे. लक्ष्मीला पाया पडायला जायचं आहे. आम्ही आलं ना लक्ष्मी दहिवडीला जातोच नेहमी पाया पडायसाठी, तर जायचं आहे. तर बघा शेळीचं पिल्लू आहे मस्तपैकी बाहेर. काय ग चल इकडं. बघा सकाळी एकही फुलं उमललेलं नव्हतं, आता पूर्ण सगळी फुलं उमललेली आहेत इथे. खूप छान. आता ही फुलं मला घेऊन जायची आहेत, कारण पुण्यामध्ये फुलं भेटत नाहीत. हे मला ह्याचं तेल तयार करायचं आहे जरा. खूप छान अशी जास्वंदीची फुलं आहेत बघा, मस्त एकदम गच्च भरलेलं आहे झाड पूर्ण फुलांनी. आणि इकडं जे आहे ना ती आहे कनेरी पण आहे बघा, कनेरीचं पण झाड आहे इथे. आणि तुम्हाला मी घर दाखवते आतमधून. बाहेरून जरी असं दिसत असेल ना येड्यासारखं, आतमधून छान आहे जरा बरं आहे. चहा झाला का ग तेडे? नाही इथं अंधारात बघा माझी चिमणी चहा करत आहे. चहा झाला का? लाईट गेली काय? लाईट हा गेली. इकडे एक असं आहे बरं का, हे लाईट गेली आता तुम्हाला काही दिसणार नाही याच्यामध्ये. हे बघा मोठाच्या मोठा हॉल केलेला आहे बाहेर असं मस्त वाड्यासारखा, छान वाटतं असं.